काल रात्री पाटोदा तालुक्यातील वैद्यकिनी टोल नाक्याजवळ हॉटेल व्यवसाय करणाऱ्या जमावाकडून एका महिलेसह 3 जणांना बेदम मारहाण करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बीडमध्ये एकच खळबळ उडाली होती। या मारहाणीमध्ये जखमींच्या अंगावर प्रचंड मारहाणीचे व्रण असून त्यांची परिस्थिती चिंताजनक आहे। जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। माझ्या बहिणीचं भाडाची माझी बहीण आहे, त्यांचं वैद्यकिनी टोल नाक्यामध्ये रान गेलेलं आहे। त्यांनी तिथं हॉटेल चालू करायचं म्हणजे हे केलं आहे। 1 तारखेला त्यांच्या हॉटेलचं उद्घाटन आहे। तिथं माझा भाचा आणि माझा भाऊ वगैरे सामान उतरत होते। मी आणि माझ्या बहिणीचं थोडी तब्येत खराब होती, वैद्यकिनीला दवाखान्यात आणली, ती तिथं आलती। तर मी जालन्यावरून 2 दिवसापूर्वी आलतो। तर म्हणलं जाता जाता बहिणीची गाडी घ्यावं म्हणून मी तिथं गेलो। तिथे गेल्याच्या नंतर माझा भाच्याला त्यांनी काय केलं तर मी 2-3 वेळेस मला भाच्याने सांगितलं होतं, मला हे राहुल शिंदे हे 2-3 बऱ्या गण दाखवून हॉटेल चालू करू नको म्हणतात। ह्यांचा ह्या 15 दिवसापासून काहीतरी राडा चालू होता। तर मी म्हणलं ठीक आहे, जाऊ द्या, चालू करा, मग पाहून घेऊ, आपण नंतर बोलूत। तर ते माझा भाचा फोनवर बोलत होता तिथं। तर फोनवर बोलत असताना त्यांनी राहुल शिंदे ते 40-45 जण होते तिथे। एका 4 व्हीलरला मारहाण केली ती त्यांनी। तर त्यांनी काय केलं, माझा भाचा फोनवर बोलत होता, त्याला डायरेक्ट मारायला चालू केलं। मी नेक्सॉनमधून गाडीतून खाली उतरलो। मी म्हणलं काय झालं, त्यांनी डायरेक्ट मला, माझी बहीण, माझे 2 भाचे, 1 भाऊ आणि माझ्या दाजीला डायरेक्ट मारायला चालू केलं। त्यांनी सगळ्यात जास्त मला मारलं ते 40-45 होते। मला 8-10 जण धरायला होते आणि कमसे कम 20-25 जण रोड नाहीत होते। त्या 2 जणांच्या कमराला, 1 जणाच्या राहुल शिंदेच्या हातात गन होती, 1 जणाच्या कमराला गन होती आणि बाकी सगळ्याच्या हातामध्ये सगळे स्टीलचे रॉड होते। यांचा काही राजकीय दृष्टिकोन वगैरे असेल? तो डायरेक्ट काय म्हणला, तुझं हॉटेल मी पाडणार, तुला काय करायचे ते कर, सुरेश दत्तचा कार्यकर्ता मी। याच्यातलं फक्त राहुल शिंदेच तुमच्या ओळखीचा? राहुल शिंदे आणखीन 2 जण ओळखीचे आहेत। बाकीच्यांचे नाव काय? बाकीच्यांचे नाव अशोक शिंदे, शिवम शिंदे। काय पोलिसांनी गुन्हा वगैरे दाखल करून? गुन्हा घेतला नाही, पाटोद्यामध्ये पोलिसांनी गुन्हा घेतला नाही। आता तुमची भावना काय आहे? आपल्याला एक नाही, आता ते म्हणजे हॉटेल पाडायचं JCBने वगैरे, ते काय म्हणजे बहिणीला एक नाही, ते डायरेक्ट माझ्या बहिणीला त्यांनी हाणलं का, ते डायरेक्ट म्हणले वंजारडे, ते जातीव बोलले, म्हणले तुमच्या वंजारड्याचं एक पण आम्ही टोल नाक्यावर जगून देणार नाही, असं बोलले ते।